नमस्कार. 5 मिनिट्स विथ ॲडव्होकेट महेश गजेंद्रडकर मध्ये आपलं स्वागत. रिडेव्हलपमेंट संदर्भात विविध मुद्द्यांवरती आपण माहिती घेत आहोत. आज आपण पाहूया, एकदा का बिल्डर अपॉइंट करायचा ठराव सोसायटीने केला किंवा बिल्डर अपॉइंट करण्याचा निर्णय घेतला की पुढच्या काय स्टेप्स असतात. त्याच्यातली अगदी पहिली स्टेप म्हणजे बिल्डरला लेटर ऑफ इंटेंट देणे, त्याच्यानंतर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करणे आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल मेंबर बरोबर, त्याला अलीकडे PAAA असं म्हणतात, पर्सनल अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट. हे 4 महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात. आपण एकदा का बिल्डर नेमणुकीचा ठराव केला किंवा निर्णय घेतला की लेटर ऑफ इंटेंट कसं द्यायचं हा अनेकांना प्रश्न पडतो. तर लेटर ऑफ इंटेंटचा मुळात अर्थ काय? हे एक पत्र आहे. ज्यांनी बिल्डर अपॉइंट करायचं ठरवलेलं आहे त्या सोसायटीने किंवा अपार्टमेंटने बिल्डरला आम्ही तुमच्या बरोबर व्यवहार करू इच्छितो किंवा आमच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी तुम्हाला नेमू इच्छितो आणि त्याच्यासाठी पुढे जाऊन तुमच्या सोबत फॉर्मल ॲग्रीमेंट जे MOUच्या स्वरूपात असेल किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या स्वरूपात असेल हे करू इच्छितो, हे कळवणारं पत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, प्रिलिमिनरी कमिटमेंट टू स्टार्ट द बिझनेस विथ द बिल्डर. ही प्रिलिमिनरी कमिटमेंट जोपर्यंत फॉर्मल ॲग्रीमेंट मध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत हे लेटर ऑफ इंटेंट दोन्हीही पार्टीवरती बंधनकारक नसतं, परंतु दोघांचे हेतू स्पष्ट असतात. सोसायटीला त्या बिल्डर डेव्हलपर बरोबर पुढे जाऊन करार करायचा असतो आणि बिल्डर डेव्हलपरला त्या सोसायटीच्या इमारतींचा पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट करायचं. लेटर ऑफ इंटेंट हे फक्त प्रिलिमिनरी कमिटमेंट आहे. धन्यवाद.